हाय फ्रेंड्स, स्वाद अशा सर्व रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण 1 किलोच्या राशनच्या तांदळाची चकली ही रेसिपी पाहणार आहोत। पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। त्यासाठी बघा, मी 1 किलो राशनचे तांदूळ घेतले आहेत। ते चांगले 4-5 पाण्याने धुवून घेणार आहे, कारण त्यामध्ये जास्त धूळ माती असते। आणि 4-5 पाण्यानंतर धुतल्यानंतर मी 3 दिवस भिजवणार आहे। 3 दिवस 3 रात्र। आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बघू शकता आपण कसे तांदूळ छान भिजले आहेत। मिक्सर ग्राइंडरमध्ये मी अशा प्रकारे त्याची पेस्ट बनवणार आहे। जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं पण नाही, जसं मीडियमच करणार आहे। हे बघा, अशा प्रकारे झालं आहे। मी रात्रभर झाकून ठेवलं होतं। सकाळी बघू शकता आपण त्याचं जे वरती पाणी आलं आहे ते काढून घेणार आहोत। आणि जेवढं जो चीक झाला आहे तेवढंच आपण पाणी शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। हे बघा, किती घट्ट आणि छान असा आपला चीक तयार झाला आहे। कुणीही म्हणणार नाही की तांदळाचा आहे, गव्हाचाच वाटतोय। जेवढं चीक होतं तेवढंच मी पाणी ठेवलं आहे उकळायला। त्यामध्ये थोडासा पापडखार टाकला आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे। पापडखार ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तरी नाही टाकलं तरी चालेल। तरीसुद्धा तुमची चकली सुंदर आणि छान फुलणार आहे आणि कुरकुरीत होणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या छान छान रेसिपीचा आपण आनंद घेऊ शकता। हे बघा, आपण बेलण्याच्या साहाय्याने ते छान असं एकत्र करून घेतलं आहे। पाण्याला छान उकळी आली की आपण त्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलं आहे मिक्सरमध्ये फिरवून, ते आपण त्यामध्ये ओतणार आहोत। एका हाताने मी बेलण्याने हलवणार आहे आणि दुसऱ्या हाताने मी जो आपण चीक काढला आहे, जे मिश्रण तयार केलं आहे ते ओतणार आहे। हे बघा, अशा प्रकारे खूप छान आणि खूप चविष्ट अशी चकली तयार होते मैत्रिणींनो। एवढी छान चव लागते ना, कारण आपण 3 दिवस छान असे ते तांदूळ भिजवले आहेत आणि रोज सकाळी त्याचं पाणी पण आपण बदललेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर कुरकुरीत होते। अशा प्रकारे आपण हलवायचं आहे घट्ट होईपर्यंत। मोठा गॅस ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे छान असं ते पीठ शिजतं। सारखं हलवलं म्हणजे मग खाली पातेल्याला लागणार नाही। आणि आपण नंतर 5 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे। 5 मिनटानंतर बघू शकता किती छान आपलं पीठ फुललं आहे मैत्रिणींनो। बघू शकता किती सुंदर आपण त्याच बेलण्याच्या साहाय्याने आपण फिरवून घेतोय, म्हणजे ज्या गाठी आपल्याला दिसत आहेत त्या छान अशा मोडल्या जातील। तांदळाच्या पिठातल्या गाठी लगेच मोडल्या जातात मैत्रिणींनो, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही। गव्हाच्या कुरवड्याचं तसं नाही होत, त्या गाठी मोडल्या जात नाही। मी आता ह्या चमच्याच्या साहाय्याने पीठ एकसारखं करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला चकली घालायला खूप सोपं होईल। हे बघा, अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मी छान असं हलवून घेते आहे। बघू शकता आपण किती सुंदर झालं आहे आणि पीठ किती सुंदर फुललं पण आहे। आणि चकली करायला अजिबात मैत्रिणींनो वेळ लागत नाही। हे बघा, मी पुन्हा 5 मिनटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवलं होतं। आपलं पीठ छान असं शिजलं आहे ते पाहण्यासाठी हे बघा, थोडंसं पीठ घ्यायचं आणि हातावर अशी गोळी तयार करायची। गोळी तयार झाली म्हणजे आपलं पीठ तयार आहे। अशाच प्रकारे तुम्ही कुरवडी पण करू शकता। मी कुरवडीचा व्हिडिओ कालच अपलोड केला आहे, तो आपण पूर्ण पाहायचा आहे। त्यानंतर मी बघा पूर्ण अशा चकल्या घालून घेतल्यात। मी 2 रंगाच्या केल्यात, पांढऱ्या रंगाच्या आणि पिवळा रंग मी हळदीचा वापरला आहे। तुम्हाला जर अजून दुसऱ्या रंगाचा इथे वापर करायचा असला तर तुम्ही करू शकता। हे बघा, किती अगदी झटपट झाल्या, जास्त वेळ पण लागला नाही करायला, कारण आपलं पीठ छान असं शिजलं होतं, त्यामुळे चकली घालायला अजिबात वेळ लागला नाही। मी पूर्ण 3 दिवस उन्हामध्ये सुकवली आहे। तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये पण सुकवू शकता आणि 1 दिवस ऊन देऊ शकता। बघा, किती छान पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या चकली तयार आहे। खूप चविष्ट आणि खूपच कुरकुरीत होतात। बघा, किती सुंदर झाली आहे आपली चकली। मी तुम्हाला तळून दाखवते। पूर्ण मी अगोदर तेल गरम केलं आणि मध्यम गॅसवर तळणार आहे। मी प्रथम पिवळ्या रंगाची तळते। बघा, किती सुंदर, अगदी दुप्पट तिप्पट फुलत आहे आपली चकली, एवढी सुंदर झाली आहे, खूप छान। तर मैत्रिणींनो, चला तर मग छान छान अशा कमेंट करा
आणि माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते पण कमेंट करायला विसरायचं नाही. तुम्हाला जर रेसिपी जरा जरी आवडली तर लाईक करायची आहे, तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीमध्ये शेअर करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण पांढरी पण चकली तुम्हाला तळून दाखवते, किती सुंदर फुलती आहे. आणि तुमच्या सहकार्याने मी इथपर्यंत आली आहे मैत्रिणींनो, मित्रांनो, दादांनो, ताईंनो. तर अजून इथून पुढे सहकार्य करत राहायचं आहे आणि मला चॅनल वाढण्यासाठी मदत करायची आहे. आपल्या मदतीची खरंच खूप गरज आहे. जर तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिले नाही तर आमचा काहीच फायदा नाही बनवण्याचा. त्यामुळे छान छान कमेंट करायच्या आहे आणि शेअर करायची. बघा किती सुंदर फुलत आहेत आपल्या तांदळाची चकली. अगदी आपण 3 दिवस तांदूळ भिजवले होते, रोज सकाळी त्याचं पाणी बदललं होतं आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण ते छान तांदूळ धुवून बारीक मिक्सरला फिरवून घेतलेत आणि त्यानंतर सकाळी आपण जेवढं जे तांदळाचं मिश्रण होतं आपण मिक्सरला फिरवलेलं तेवढंच पाणी ठेवून छान असं आपण शिजवून घेतलं आहे. पाणी कमी जास्त होऊ शकतं तांदळाप्रमाणे, त्यामुळं तुम्ही एखादा तांब्या वाढवून ठेवा आणि नंतर तुम्ही ते काढून घ्या आणि शिजवा. लागलं तर पाणी घातलं तरी चालतं, पण मला जेवढं चीक होतं तेवढंच पाणी लागले. बघा किती सुंदर फुलली आहे आपली तांदळाची चकली, कुरकुरीत अशी. मी तुम्हाला दाखवते तोडून, पण अजिबात तेलकट नाही, त्यामध्ये तेलसुद्धा राहत नाही, एवढी छान होते खायला, क्रिस्पी क्रिस्पी. आणि तुम्ही ही जी चकली आहे चांगली उन्हात वाळवली तर 2 वर्ष आरामात छान टिकते. फक्त त्याला मध्ये आधे म्हणजे चैत्र महिन्यातलं ऊन द्यायचं, म्हणजे ती छान राहते, खराब होत नाही. कारण आपण ही चकली 3 दिवस पूर्ण उन्हात वाळवली आहे. बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते किती क्रिस्पी झाली आहे आणि अजिबात हाताला तेलकटपणा नाही, तेल नाही. त्यामुळं छान छान अशी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.